स्वागत आहे परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता भावनो सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि जसं की तुम्ही बघताय तुमचा भाऊ फ्रेश होऊन सगळ्या गोष्टी म्हणजे आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी झाल्यात, पूर्ण रेडी झाले. रात्री आपण या रूममध्ये थांबलो होतो, जसं की तुम्ही कालच्या लाईव्हमध्ये बघितलंच असेल. ही आपली रूम आहे भावनो, हे पहा ही संपूर्ण आपली रूम आहे. फुल मोठा किंग साईज बेड घेतला होता आपण लोळायला, कारण भयंकर दमलो होतो. तर आता भावनो मी आहे अक्कलकोटमध्ये, जसं की काल रात्री पण तुम्हाला बोललो. अक्कलकोटमध्ये आता सत्य आहे आणि रूमवरून आता सगळं फ्रेश होऊन निघालो आहे. जायचं पहिले स्वामीचं दर्शन घ्यायचं आणि दर्शन झाल्याच्या नंतर पेट पूजा वगैरे या सगळ्या गोष्टी आणि थोडंसं लोकल आपण या ठिकाणचं पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे सगळ्या गोष्टी आज या आजच्या ब्लॉगमध्ये होणार आहे. त्यामुळं आजच्या व्हिडिओटी शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. आणि आजचा जर विषय तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचं बटन दाबायला विसरू नका. चला भावनो, भेटूयात लगेच. आता जाऊयात स्वामीचं दर्शन घेऊयात, मग पुढच्या गोष्टी पण तुम्हाला मी दाखवत चालतो. ठीक आहे, स्टे ट्यून. 260 किलोमीटर आलो आपण. चला पटकन दर्शन करून येतो. ही अशी परिसर आहे पाहिजे, आपण रूम घेतला ना असा परिसर आहे. आणि इकडे सगळे तुम्हाला मंदिराच्या जवळच भरपूर सारे रूम्स वगैरे भेटतील आणि एकदम व्यवस्थित रेटमध्ये. भावांनो, स्वामींच्या मंदिरात आलं बरं का. कामा मी पहिले दर्शन घेतो, आता मग तुम्हाला बोलतो परत. हे बघा मंदिर बघा. माझ्या मागचे हे स्वामींचं जे चित्र पाहताय ना भावनो तुम्ही, हे जे स्वामींचं जे चित्र आहे हे पूर्ण रुद्राक्षाचे जे मणी असतात ना, रुद्राक्षाचे मणी, एक एक रुद्राक्षाचा मणी असे बसून बसून हे जे चित्र आहे ना, हे चित्र बनवलेलं आहे स्वामींचं. मी तुम्हाला थोडंसं जवळ जाऊन ते रुद्राक्ष कसे आहेत ते दाखवतो. हे पहा, मी आता त्या फ्रेमच्या जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो एकदम. हे पहा, सगळे रुद्राक्ष आहेत तिथे, सगळे रुद्राक्ष. एक मिनिट तुम्हाला लगेच दाखवतो. हे पहा, दिसले का? संपूर्ण असे हे रुद्राक्ष एकामेकात बसून 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 हे संपूर्ण स्वामींचं जे चित्र आहे हे साकारण्यात आलेलं आहे. आणि इथला हा जो संपूर्ण परिसर आहे बघा मंदिरातला, हा संपूर्ण अक्कलकोटच्या स्वामी समर्थ महाराजांचा दरबार आहे भावांनो. तर सगळ्यांनी दर्शन घ्या या व्हिडिओच्या मार्फत. आणि जर तुम्हाला जमलं तर तुम्ही पण या आणि स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्या भावांनो. आज बघा ना किती भारी आज माझं म्हणतात ना नशीब आहे की आज गुरुवारचं माझं दर्शन झालंय. ते पण इतकं भारी की मंदिरात आलो आणि लगेच 2 मिनिटामध्येच लगेच दर्शन, नाही का? कसलं भारी म्हणायचं ते, नशीब म्हणायचं, नशीब आहे का नाही. आता आज चाललो इकडं काय बघूयात आपण. या साईडला काय ते बघतो. इकडनं दर्शन करा तुम्ही. मंदिर पलीकडच्या साईडला चाललंय, तिकडं बघू काय आहे. संपूर्ण असा परिसर आहे बघा मंदिराचा, किती आहे. भावांनो, तुम्ही बघितलं ना आता मी मंदिर परिसरात फिरतो आणि हा संपूर्ण मंदिर परिसर आहे. इथं स्वामींचा मुख्य दरबार
आणि हेच ते वटवृक्ष ज्या ठिकाणी स्वामी मला वाटतं त्यांचं मला माहिती नाही बरं का, पण असं मला थांबव तिथं काहीतरी लिहिलेलं आहे, मी तेच बघतो. हां अच्छा, धागे दोरे बांधून आहे असं काहीतरी लिहिलेलं आहे. पण या ठिकाणी मला वाटतं ते स्वामींचं काहीतरी अवतार का काहीतरी झालं होतं. ते पहा संपूर्ण असा परिसर आहे हा, इतका सुंदर. सागर भाऊ आमचे नाही का माझ्यासोबत असतात, त्यांच्या गोळ्या संपल्यात तर आता लागले चिडचिड करायला. त्यांची मजा बघा तुम्ही आता. इथली ही बाजारपेठ आहे, मंदिराच्या शेजारीच बाजारपेठ आहे. छोटे छोटे तुम्हाला जे नाही का माळा वगैरे स्वामीचं काही सामान वगैरे पाहिजे असेल ते. आणि इथं उपहारगृह पण आहे, काय नाश्ता पाणी काय करायचं असेल तर. हा संपूर्ण असा परिसर तुम्ही एन्जॉय करा भावना. आता फक्त मी जास्त काय बोलत नाही. चला तर भावना एकदम भारी दर्शन झालेलं आहे आपलं. इकडच्या दिशेने आले ना भावना, इकडच्या दिशेने तर इकडनं हा रस्ता जातो आतमध्ये डायरेक्ट मंदिराकडं. आणि तिथनंच आता मी बाहेर पडलोय. आता हा इकडचा दुसरी साईड आहे. मी पलीकडच्या साईडला माझी रूम आहे, मंदिराच्या पलीकडच्या साईडला. आणि इकडनं जर तुम्ही इकडे गेले या साईडला तर इथं अन्नछत्रालय आहे. इथं आहे ना, इथं हा संपूर्ण बाजार आहे. आणि इकडं हे पहा मला वाटतं अन्नछत्रालय. हां हे बरोबर अन्नछत्रालय इथं आहे. बघूयात आपल्याला जर प्रसाद भेटला तर घ्यायचा प्रयत्न करू. आता हे या ठिकाणी अन्नछत्रालय बघा भावांनो. हे पहा इथं अन्नछत्रालय. जसं शिर्डीमध्ये जेवण असतं ना भावांनो, तसं इथं पण जेवण असतं. तर आता जाऊन बघूयात आपण आपल्याला प्रसाद भेटतोय का. मी इथला तुम्हाला पहिले थोडासा व्ह्यू दाखवतो. आता इकडनं मी तुम्हाला स्वामींची मूर्ती दाखवतो, एक मोठी मूर्ती इथं, ती पण दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज आहेत पहा इथं. वाव, जसे आपल्या रायगडावरती आहेत ना तसेच इथं पण आहेत बघा. क्या बात. थांबा. इथं आत्ता माझ्या मागं तुम्ही प्रसादालय बघताय भावनो, जे या ठिकाणचं अक्कलकोटचं प्रसादालय आहे. आणि इथं 12च्या नंतरनं जो अन्नप्रसादाचा जो कार्यक्रम असतो ना तो 12च्या नंतरनं चालू होतो. तो आपल्याला आता परत गाणगापूरला जायचं आहे, त्यामुळं वेळ खूप लागणार आहे. आणि आजच्याच आपल्याला घरी पण जायचं आहे. तर आपण तर काही प्रसाद आता इथं घेऊ शकत नाही आहे का नाही, म्हणजे थांबूच शकत नाही ना आपण. तर त्याच्यामुळं आता मी प्रसाद न घेताच इकडनं बाहेर पडतो. बाहेर काहीतरी नाश्ता वगैरे करूयात आणि मग बघू गाणगापूरला पण निघायचं. चालतंय भावनो, स्टेट येऊन कुठेही जाऊ नका. मी परत भेटतो थोड्या वेळात. इथली बाजारपेठ बघा कशी बाजारपेठ आहे पहा. ही संपूर्ण अक्कलकोटमधली बाजारपेठ आहे. इकडनं पण तुम्ही सरळ गेले ना तर डायरेक्टली तुम्ही मंदिरातच जाता. आता माझं तर दर्शन झालं आहे, त्यामुळे मी अरे नको रे बाळा, थांब नको बोलू. अरे नको बाळा, सरक सरक सरक. मला लावायचं अडचण नाही रे, पण एक जण आहे का इथं खूप सारे लोक आहेत, त्याच्यामुळे मी नको म्हणतोय. आता परत एकदा मी मंदिरात आलो आहे बघा. आता इकडनं बाहेर पडूयात, आपले पादत्राणं घेऊयात आणि लगेच जाऊयात तिकडं. हा तर झालंय भावनो दर्शन एकदम भारी. स्वामी समर्थांचं एकदम मनसोक्त दर्शन झालं, खूप भारी. इतका लांब म्हणजे नाही का मेहनत करून जे आम्ही आलो, जेवढा त्रास घेतला ना ते सगळा त्रासच आपला संपला असं मला वाटतंय नाही का. कारण खूप भारी. तुळजापुरात पण तसंच दर्शन झालं आणि इथं पण तसंच एकदम भारी विषय नाही का, एकदम भारी दर्शन. आता ठीक आहे, कुठं घालतो मी आणि निघतो पुढं. थांबा, आवडतो भावनो. चालतंय. ओके ओके. कसं वाटतं भावनो, तुमचं दर्शन झालं का मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मी तुम्हाला दिलंय दर्शन आता. भावनो रूम आपण सोडली इकडनं निघतो बाहेर. तर खूप सुंदर रूम आहेत भावना इथं. तुम्ही जर अक्कलकोटला आले ना तर इथे ह्या पा
अशा पद्धतीचे ट्रिपल बेड आहे. हा पहा, हे अशा रूम्स असतात एकदम स्वच्छ सुंदर सगळं, आणि बाथरूम वगैरे सगळं काही आहे. गरम पाण्याची सुविधा, फॅन वगैरे. AC नाही आहे तिथं, फक्त नॉन ACच रूम आहेत. पण हे पहा इकडची पण ही रूम दाखवतो. हे पहा थोडंसं एक्सपोजर वाढू का, तर अशा एकदम सुंदर रूम आहे तिथं आणि भरपूर आहेत आणि सुविधा खूप छान आहे आणि एकदम शांतता आहे. तर तुम्ही जर आले ना अक्कलकोटला, मंदिराच्या अगदी शेजारी एक गल्ली सोडली की लगेच मंदिर. जसं मिसळ आली आपली, आणि तुम्हाला या मिसळाचा मी एक विषय सांगणार आहे. इकडनं बाहेर पडल्याच्या नंतर सांगतो मी काय विषय आहे तो. तेल बघितलं मित्रांनो, हे सगळं तेल आहे. भावना मी तुम्हाला बोललो ना मिसळ खातोय, आणि या मिसळचा रिव्ह्यू मी तुम्हाला नंतर देणार. तर मी आता बाहेर आलोय. हे हॉटेल पहिले बघून घ्या तुम्ही. तुम्हाला हॉटेल दाखवतो मी. हे पहा, हे गोकुळ हॉटेल आहे. हे गोकुळ हॉटेल आहे पहा. आणि इकडनं सरळ तुम्ही असं सोलापूर मार्गे असं इकडं पुढं इकडं अक्कलकोटला जाता. ठीक आहे. तर आता इथं आपण नाश्ता केलाय. तर भावना मला सांगायचं हे, इतकी दलिंदर चव, इतकी दलिंदर, आणि त्यातल्या त्यात ही जी मिसळ होती ना भावनो, ही मिसळ आहे इथं 100 रुपयाला एक प्लेट. त्याच्यामध्ये एवढी एवढीशी वाटी मिसळ येते आणि 3 पाव येतात. ठीक आहे ना. आणि इतकीशी वाटी आणि 3 पाऊंड थोडासा कांदा, बस एवढाच विषय आहे या मिसळचा. आणि त्याच्यासाठी 100 रुपये पर प्लेट आहे. ठीक आहे. तर आमच्या इथं 200 रुपये विनाकारण गेलेत. तर मला सांगायचं एकच आहे की इथं भावांनो, या रोडने जाता येताना इथं आहे ना, तुम्ही इथं हे जे माझ्या मागं हॉटेल बघताय ना, चुकून पण थांबू नका भावना. एकदम क्वालिटी नावाचा. आणि तुम्हाला सांगतो तेलाचा तर इतका पचपच होता. तेलाच्या बाबतीत सागर भाऊ तुम्हाला सांगतो, सागर भाऊचा पण रिव्ह्यू घ्या हॉटेल बाबतीत. आत्ताचा हा जो स्वामी समर्थांचा जो मी व्हिडिओ दाखवला किंवा जे काही तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दर्शन दिलं, तो व्हिडिओ मी आता इथं संपवतोय. ठीक आहे. नेक्स्ट व्हिडिओ आपला येतोय कुठला, गाणगापूरचा, तर तो पण बघायला विसरू नका. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटतो आता मी कुठं नवीन व्हिडिओमध्ये गाणगापूरमध्ये.